अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जय पराजय पार्श्वभूमीवर मी ही पत्रकार परिषद घेतो आहे। सुरुवातीला तर सांगली जिल्ह्यातल्या आमच्या तमाम नेत्यांचं मी अभिनंदन करतो की ज्यांनी ह्या जिल्ह्यातली 3 पिढ्यांची वैर संपवली। माझ्या प्रत्येक वाक्याला काही अर्थ आहे तो नाही कळला तर आपण विचारायला हरकत नाही। त्यांनी या सगळ्यांना सगळी वैर विसरून एकत्र आणायला यायला बाध्य केलं, त्याबद्दल मी माझ्या सगळ्या नेत्यांना। जिल्ह्याचं अध्यक्षपद नाही मिळालं पण जिल्ह्याचं केवढं चांगलं काम केलं आमच्या सम्राट माडकांनी वगैरे की वसंतदादा, प्रकाश बापू आणि मग आता विशाल, तिकडे राजाराम बापू, जयंतराव, आता जयंतरावांची चिरंजीव, असं वाद संपलं की नाही। तुम्ही माझ्या नेत्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही या जिल्ह्यातलं वैर संपवायला मदत केली। तसं मी प्रांजळपणे मान्य करतो आमच्याही काही चुका आहेत। आमच्या कार्यकर्त्यांचा थोडा समजा लोकांची टच कमी झाला असेल, कनेक्ट कमी झाला असेल, थोडी हरिरावी असेल, थोडी भाषा नीट करायला पाहिजे असेल, आम्ही त्याचं आत्मचिंतन करतो। आता तुमच्याकडे येण्यापूर्वी तेच आत्मचिंतन झालं, त्यामुळे आत्मचिंतन करतो, त्या सुधारणा करतो, काय करायच्या त्या करायच्या। तुम्ही तुमची चिंता करा। 29ला तुम्ही खासदार राहणार आहात का आणि तुमचे कोण कोण आमदार राहणार आहेत? जयंतराव पाटील किती मताने विधानसभेला विजयी झाले हो? तो पत्रकार आहे, सगळं माहिती पाहिजे। तुम्ही सुरू म्हटलं की सुरू असतात ना, तिकडचे 6.5 इकडे 6,500 तुम्ही विजयी झाले, केवढे बडाया मारताय तुम्ही। आणि विशाल पाटील विजयी झाले त्याही वेळेला जसं संविधान हा विषय आहे, अल्पसंख्याक विषय आहे, तसं आमच्यातले काही थोडा अनरेस्ट होता। आता आम्ही पण पराभवाने शहाणे झालो, अरे बापरे संजय काका हरतील असं वाटलं नाही, असं आमच्यापैकी अनेकांना वाटलं। त्यामुळे मुंगी होऊन साखर खावी, मी किती नम्रपणे वागतो बघा। तुम्हाला सगळ्यांशी रस्त्यात गाडी थांबवून बोलतो मी, बोला।